मुळापासून हादरून गेलो रे. मग काही सुचतच नाहीये मला. स्वप्नातही मला वाटलं नव्हतं आनंद की प्रोफेशनल रायव्हली या टोकाला जाऊ शकते. म्हणजे कधीतरी माझ्या कुटुंबावरती अशा प्रकारची वेळ येऊ शकते हे मी अँटिसिपेट केलं पाहिजे होतं. हे बघ, आपण आता असं स्पायरल नको व्हायला. जे घडायचंय खरं तर जे घडू नये ते होऊन गेलंय, पण आता आजी सुखरूप आहे ना हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. खरंय, ती सुखरूप आहे हेच महत्वाचं आहे. बरं मला सांग, तू काही लिगल ऍक्शन घेण्याचं ठरवलंयस का? लिगल ऍक्शन? अरे पण कोणाविरुद्ध करणार? ना काही पुरावा आहे ना ती माणसं माहिती आहेत. कोणाविरुद्ध करणार लिगल ऍक्शन? पण एक मात्र नक्की, यापुढे माझ्या कुटुंबाची सेफ्टी मी कधीच लाईटली घेणार नाही. यानंतर आजी जेव्हा केव्हा बाहेर जाईल तेव्हा तेव्हा तिच्याबरोबर एक सिक्युरिटी गार्ड नक्की असणार. बरोबर आहे, असायलाच पाहिजे. नाही फक्त आजी नाही, सगळ्यांच्या सेफ्टीबद्दल सिरियस व्हायला हवं. नाही ऐक, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी लवकरात लवकर एक सिक्युरिटी टीम अपॉइंट करतो आपल्याकडे. थँक्यू. तू काळजी घे, स्वतःची काळजी घे, आजीची काळजी घे आणि तू रिलॅक्स राहा. बाकी मी बघतो इकडचं सगळं. आणि काही लागलं तर कळव मला. कळवतो आनंद, नक्की कळवतो. येस, टेक केअर. बाय बाय. हा बोला. तुम्ही आमच्या घरी आला होतात. अंशुमन राजवाडे माझा धीर आहे. तर तुम्ही आमच्या घरी आला होतात. मग आम्ही काय करू? नाही काही करू नका. फक्त मला सांगा तुम्ही घरी का आला होतात? तुमच्या धीराला दिला ना. आता त्याच्याकडनं कळणं शक्य असतं तर मी एवढा पाठलाग करून तुमच्या मागे आले असते का? हे बघा, तुमच्यामध्ये आणि माझ्या धीरामध्ये, अंशुमनमध्ये नक्की काय व्यवहार आहे हे मला कळणं खूप गरजेचं आहे. हे बघा, आमच्या आजींचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे प्लीज मला सांगा तुम्ही नक्की कसली वसुली करायला आला होतात घरी? तुम्हाला मदत करण्याच्या नादात आम्ही पोलिसांच्या लफड्यात पडू. नाही असं काही नाही होणार. मी देते ना तुम्हाला खात्री. अंशुमने बीट लावण्याचे पैसे घेतले होते आमच्या शेडकडून, म्हणून आम्ही ते वसुली करण्यासाठी तुमच्या घरी आलो होतो. पण मग त्याने कालच्या दिवसात पैसे चुकते केलेत का तुमचे? हो. म्हणजे हेच पैसे मिळवण्यासाठी अंशुमनने आजींना किडनॅप करवलंय. नाहीतर अचानक येतील कुठून ह्याच्याकडे पैसे? दादा एक रिक्वेस्ट आहे, हे सगळं तुम्ही समर राजवाडेंसमोर बोलू शकाल? अंशुमनचे मोठे दादा आहेत ते. हे बघा, तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही ह्याची हमी मी देते. आई, आता कसं वाटतंय तुम्हाला? अगदी उत्तम आहे. हा पिंट्याने उगीच बाऊ करतोय. ग्रॅनिनलो, आम्ही ना तुमच्या किडनॅपिंगचं ऐकून खूप घाबरलो होतो, पण तुम्ही ओके आहात ना? तुला काही होत नाहीये ना जी? नीट आहेस ना? अरे म्हटलं ना काही झालं नाही म्हणून. विसरा आता ते सगळं काय झालं ते झालं. ते तुम्ही ना असे सारखे सारखे प्रश्न नका बाबा विचारू. ओके ओके ओके, शांत हो तू. झालं ना आता, म्हणजे मी आले ना परत. तोच विषय किती वेळा घोळवायचा रे. बरं ठीक आहे, कोणी तो विषय काढणार नाही. ठीक आहे, रिलॅक्स. नंदू कुठे रे? म्हणजे तिला बघून ना मला शांत वाटेल एकदम. मी आले आजी. स्वानंदी मॅडम, अहो कुठे निघून गेला होता तुम्ही सकाळी? आणि ही कोण माणसं आहेत तुमच्या बरोबर? मी आजींच्या किडनॅपिंगच्या मागचं सत्य शोधायला गेले होते. आणि मी काही बोलण्याआधी ही माणसं तुमच्याशी बोलतील. दादा प्लीज, तुम्ही जे काही मला सांगितलंय ते समर राजवाडेंनाही सांगा. अरे हे काय काय चाललंय सगळं? राजवाडे साहेब, तुमच्या भावाने आमच्या शेडकडून पैसे घेतले होते रेसवर लावण्यासाठी.
नाही नाही दादा खोटं बोलतायत ते. थांब. तुम्ही बोला पुढे. आणि हा किती पैसे देणं लागतो आता? कालच त्यांनी हिसाब क्लिअर करून टाकलाय. म्हणजे त्यांनी पैसे दिले तुम्हाला? हेच सांगण्यासाठी आम्हाला मॅडमने इथं बोलवलं होतं. आता आमचं काम झालंय, निघतो आम्ही. थँक्यू. थँक्यू सो मच. तू रेसवर पैसे लावलेस अंशुमन? अरे जुगार आहे तो. दादा सॉरी, चुकलं माझं. मी परत नाही करणार असं. अरे दरवेळेस तू असे उद्योग का करतोस? आता आपल्या घरामध्ये आजी आजारी आहे आणि आता मला फक्त तिच्या तब्येतीवरती फोकस करायचा आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांनी कष्ट करून पैसे कमवायचे आणि ते तू जुगारावरती उडवायचेस. अशा नंतर पुन्हा तुझ्याकडे पैसे किती असू द्यायचे किंवा ठेवायचे का नाही ठेवायचे यावर विचार करायला लागेल. थँक्यू स्वानंदी मॅडम. ही गोष्ट तुम्ही माझ्या नजरेस आणून दिली. आजी तू चल आता आराम कर थोडा. राजवाडे थांबा. राजवाडे थांबा. राजवाडे थांबा. माझं बोलून झालेलं नाही आहे. मी तुम्हाला म्हणाले ना, आजींच्या किडनॅपिंगच्या मागचं सत्य शोधायला गेले होते मी. आणि अंशुमन रेसवर पैसे लावतोय किंवा पैसे हरलाय हा त्या सत्याचा अर्धाच भाग होता. नाही मला कळलं नाही. अंशुमन आणि आजीच्या किडनॅपिंगचा काय संबंध आहे? काहीच संबंध नाहीये दादा. वहिनी काही बोलतीये, वाटेल ते बोलतीये वहिनी. तू थांब रे, तू थांब रे. गप्पा बस जरा, गप्पा बस जरा, गप्पा बस जरा. तुम्ही बोला स्वानंदी मॅडम. अंशुमनने त्या माणसांकडनं थोडे थोडके नाही तर कैक लाख घेतले होते.